वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण मुंबई आझाद मैदान मुंबई येथे जे आहे आंदोलन सुरू होतं शिक्षक भरती 2025 संदर्भात, त्या संदर्भात पूर्ण महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत आणि काय आहे आंदोलनाचं फलित जे आहे ते त्या संदर्भात पूर्ण ऑथेंटिक आणि परिपूर्ण माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। कोणकोणत्या मागण्या होत्या त्या मागण्या तुम्हाला माहित होत्याच आणि त्यापैकी कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्या, कोणकोणत्या मागण्यांसंदर्भात शासनाने जे आहे काय काय गोष्टी सांगितल्या त्या संदर्भात किंवा बाकीच्या गोष्टी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पवित्र पोर्टल नेमकं कधी सुरू होणार आणि शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात काही महत्त्वाच्या ज्या अपडेट्स आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल ऑल ओव्हर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल आणि बाकीचे चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही सबस्क्राइब करू शकता किंवा जॉईन करू शकता। तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट बघा, आझाद मैदान मुंबई येथे जे आहे युवा विद्यार्थी असोसिएशन यांच्यातर्फे म्हणजे नेतृत्व जे आहे तुषार देशमुख सरच्या नेतृत्वाखाली युवा विद्यार्थी असोसिएशन यांच्या वतीनं शिक्षक भरती संदर्भात आमरण उपोषण करण्यात आलं होतं आणि आंदोलन उभं करण्यात आलं होतं। आता हे जे आंदोलन आहे हे आझाद मैदान मुंबई इथं मागच्या काही दिवसांमध्ये जे आहे राबवण्यात आलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे आंदोलन आहे या आंदोलनामुळे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत साध्य झाल्या आणि या शासनापर्यंत किंवा वरिष्ठ लेवलपर्यंत सुद्धा पोहोचल्या आणि कोणकोणत्या त्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आंदोलनाचे जे काही डेलिगेशन होते, फॉर एक्झाम्पल ज्या वेळेस शासनासोबत चर्चा करण्यात आली तर त्यावेळेस काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामधून खूप साऱ्या गोष्टी सकारात्मक गोष्टी बाहेर आल्या आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट बघा, सगळ्यात अगोदर ज्या अभियोगधारकांनी जे अभियोगधारक प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांचं आणि तुषार दादा देशमुख जे आहेत यांचं आणि युवा विद्यार्थी असोसिएशन आणि त्यांच्या पूर्ण टीमचं सगळ्यात अगोदर मनापासून हार्दिक आभार, कारण की त्यांच्या वतीने जे आहे शिक्षक भरती संदर्भात येणाऱ्या काही पुढील प्रक्रिया ज्या आहेत त्या लवकरात लवकर होणार आहेत आणि त्या संदर्भातच तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत या व्हिडिओमध्ये कळणार आहेत। कोणकोणत्या त्या गोष्टी आहेत सगळ्यात अगोदर बघा, आंदोलन ज्यावेळेस सुरू करण्यात आलं तर त्यावेळेस अगोदर शासनासोबत ज्यावेळेस काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या किंवा जी काही मागण्या होत्या आंदोलनाच्या, सगळे 2-4 प्रमुख महत्त्वाच्या मागण्या ज्या होत्या त्या होत्या पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन तात्काळ सुरू करावं। दुसरी जी महत्त्वाची मागणी होती ती होती एक बिंदू एक पद। तिसरी जी महत्त्वाची मागणी होती ती होती शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती वेगवान पद्धतीने राबवण्यात यावी। नंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा होता तो होता जी मागच्या भरती प्रक्रिया ज्या होत्या 2017 ची भरती असेल किंवा 2022-23 ची भरती प्रक्रिया असेल त्या संदर्भात ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये थोडाफार जो काही त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्यासाठी SOP सुद्धा नेमण्यात यावी, स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम, तर त्या संदर्भात सुद्धा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर वेगवान पद्धतीने कशी राबवली जाईल आणि जास्तीत जास्त पदसंख्येसाठी शिक्षक भरती करण्यात यावी, अशा प्रकारच्या काही प्रमुख मागण्या ज्या आहेत या आंदोलनाच्या होत्या। आता त्यातल्या कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्या, कोणकोणत्या मागण्याबद्दल शासनाचं मत काय आहे, शासनाने काय सांगितलेलं आहे त्या संदर्भात जाणून घेऊया। तर सगळ्यात पहिली आणि आनंदाची महत्त्वाची बातमी अशी आहे की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन ज्यावेळेस शासनाला विचारलं गेलं की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जे आहे ऍक्च्युअली ज्यावेळेस एक्झाम झाली टेट एक्झाम 2025 त्यानंतर परीक्षा अवघ्या काही दिवसांमध्ये घेण्यात आली। परीक्षेचा निकाल लावण्यासाठी मात्र थोडा विलंब झाला आणि परीक्षेचा निकाल आपल्याला 1-2 महिन्यानंतर पाहायला मिळाला। परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अजूनही पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू झालं नव्हतं, त्याच्यामुळे आंदोलन करणं खूप आवश्यक होतं आणि तीच भूमिका तुषार देशमुख सर यांनी घेतली आणि त्या भूमिकेला यश सुद्धा आलं आणि त्यांच्यासोबत त्यांची टीम आणि सोबत जे काही सामान्य अभियोगधारक आंदोलनामध्ये सहभागी होते या सगळ्यांचं यश म्हणावं लागेल की गुड न्यूज अशी मिळाली की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन एका आठवड्याच्या दरम्यान किंवा पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जेवढ्या लवकर होईल आमच्याकडून तेवढ्या लवकर आम्ही सुरू करणार आहोत। म्हणजे थोडक्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल तर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं। हा ऑक्टोबर महिना आहे, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आपण आहोत आणि आता येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये जे आहे ही पूर्ण प्रक्रिया जी आहे किंवा पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू करण्यासाठी शासन जे आहे तत्पर असणार आहे आणि त्या संदर्भातच लवकरात लवकर तुम्हाला जसं मी सांगितलं की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन एका आठवड्याच्या आतमध्ये सुरू केल्या जाईल किंवा त्या संदर्भात लवकरात लवकर हालचाली सुरू केल्या जातील आणि पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू होईल। म्हणजे पहिली जी मागणी होती
ती यशस्वी झालेली आहे आणि पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. दुसरी जी महत्त्वाची मागणी होती ती होती SOP संदर्भात, की मागच्या काही भरतीमध्ये काही ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी परत होऊ नये त्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम किंवा SOP जी आहे लागू करण्यात यावी किंवा SOP जी आहे त्या संदर्भात स्थापन करण्यात यावी. तर त्या संदर्भात सुद्धा शासनाने सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे. त्या संदर्भात लवकरच जे आहे SOPचं गठन केलं जाईल आणि त्यानुसारच जे आहे भरती प्रक्रियेची कार्यवाही जी आहे पूर्ण केल्या जाईल. तिसरी जी महत्त्वाची मागणी होती ती होती 1 बिंदू 1 पद. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही बघितलं असेल मागच्या भरतीमध्ये सुद्धा आणि या भरतीमध्ये सुद्धा उमेदवार जे आहे एका जागेसाठी एक उमेदवार जो आहे त्याची निवड व्हावी आणि नंतर जर आपण समजा फेज 1 फेज 2 बघितलं तर त्यावेळेस वारंवार एकच उमेदवार जो आहे त्याची निवड जी आहे प्रत्येक वेळेस होत होती आणि मागचे काही जे उमेदवार होते किंवा ज्या उमेदवारांना खरोखर नोकरीची गरज होती ऍक्च्युअलमध्ये त्यांच्यावर त्यांच्या संदर्भात किंवा त्यांना नुकसान होऊ नये किंवा त्यांना सुद्धा जे आहे हक्काची नोकरी मिळावी. त्यामुळं जर एखादा व्यक्ती शिक्षक भरती प्रक्रियेत किंवा एकदा निवड झालेला जो व्यक्ती आहे त्याची वारंवार निवड जर होत असेल तर त्यावेळेस त्या उमेदवाराला एकदा निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला जी आहे सेवा द्यावी किंवा सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि ज्यावेळेस दुसरा राऊंड किंवा नंतरची जी पुढील प्रक्रिया असेल किंवा पुढचा टप्पा असतो तर त्यावेळेस बाकीच्या उमेदवारांना सुद्धा संधी मिळावी. तर 1 बिंदू आणि 1 पद या संदर्भाची जी भूमिका होती ती सुद्धा शासनाने सकारात्मक घेतलेली आहे. त्या संदर्भात लवकरच आम्ही विचार करू आणि लवकरात लवकर ही गोष्ट जी आहे त्याची सुद्धा अंमलबजावणी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशा प्रकारची शाश्वती शासनाने दिलेली आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे शिक्षक भरती प्रक्रिया. तुम्ही जर बघितली असेल की शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे खूप दिवस चालते आणि शिक्षक भरती प्रक्रियेची जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर राबवण्यासाठी प्रयत्न होणं खूप आवश्यक आहे. तर शासनाकडून अशी गोष्ट सांगण्यात आलेली आहे की शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे 2025 म्हणजे आता तुम्ही बघताय परीक्षा झालेली आहे, निकाल लागलेला आहे. निकाल लागल्यानंतर आपल्याला माहित आहे की संच मान्यता 2024-25 केल्या जाते आणि त्यानुसार आकडेवारी समोर येईल आणि ती आकडेवारी समोर आल्यानंतर पूर्ण पदसंख्या जी आहे ती पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर यावी लागते आणि नंतरच पदभरती केल्या जाते. तर सगळ्यात महत्त्वाची भूमिका अशी आहे शासनाची की शासनाने यावेळेस जे आहे सकारात्मक गोष्ट अशी घेतली की ही जी भरती आहे 2025ची ती लवकरात लवकर आणि गतिमान पद्धतीने कशी होईल त्या संदर्भात सुद्धा प्रयत्न केला जाणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते. त्याच्यामुळे शिक्षक भरती 2025 जी आहे ती थोडी गतिमान पद्धतीने राबवली जाणार आहे. अजून एक महत्त्वाची माहिती अशी मिळते की संच मान्यता 2024-25 नुसार जी काही पदसंख्या समोर येईल तर एक मागणी होती आंदोलनाची ती अशी होती की 100% पदभरती करण्यात यावी. ही प्रमुख मागणी होती आंदोलनाची आणि ती सुद्धा कदाचित लवकरच शासनातर्फे जे आहे त्यांनी सांगितलंय की सद्यस्थितीमध्ये संच मान्यता सुरू आहे. संच मान्यता 2024-25 ज्या ज्या आस्थापना असतील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, अनुदानित, अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित किंवा बाकीच्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत ज्यांना पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करणार आहेत तर अशा सर्व आस्थापनांच्या ज्या काही जागा आहेत त्या एकदा संच मान्यता 2024-25 होऊ द्या. संच मान्यता 2024-25 झाल्यानंतर एकूण आकडेवारी आपल्या समोर येईल आणि एकूण आकडेवारी आल्यानंतर किती पदांसाठी पदभरती करायची तर त्यावेळेस शासन सुद्धा विचार करेल की अभ्यगोधारक जे आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि जास्तीत जास्त पदांसाठी आम्हाला शिक्षक भरती कशी करता येईल त्या संदर्भात सुद्धा निर्णय शासन जे आहे सकारात्मक पद्धतीने घेईल. अशा प्रकारची सुद्धा मागणी जी आहे शासनाने किंवा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या पदभरतीमध्ये जे आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जेवढ्या काही आस्थापना असतील त्यांच्या जाहिराती आणि संच मान्यता 2024-25 मध्ये पूर्ण एकूण आकडेवारी किती निघते त्यानुसार तुम्हाला आकडेवारी पवित्र पोर्टलवर आलेली दिसू शकते येणाऱ्या काळामध्ये. त्याच्यामुळं जे आंदोलनकर्ते आहेत युवा विद्यार्थी असोसिएशन, तुषारदादा देशमुख सर आणि त्यांची सर्व टीम आणि जे काही अभ्यगोधारक जे प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभागी होते आणि विशेष म्हणजे अजून जे अभ्यगोधारक ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून किंवा बाकीच्या सगळ्या माध्यमातून जे आहे जे व्हिडिओज आपण आंदोलनासंदर्भात बनवले ते व्हिडिओज बाकीच्या अभ्यगोधारकापर्यंत पोहोचवले. जास्तीत जास्त त्या व्हिडिओला शेअर केलं, ती माहिती इतरांपर्यंत पोहोचवली जेणेकरून शासनाला सुद्धा या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि आंदोलन सुद्धा जे आहे यशस्वीरित्या पार पडलं आणि आता सद्यस्थितीमध्ये आंदोलन जे आहे स्थगित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी प्रत्येक अभ्यगोधारकाचा याच्यामध्ये थोडाफार वाटा आहे. जे अभ्यगोधारक तुम्ही सुद्धा जे व्ह्युअर्स आहे त्यांनी सुद्धा या प्रकरणाला किंवा हे जे व्हिडिओज होते किंवा या ज्या गोष्टी होत्या त्या वरिष्ठ लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत केली.
त्याच्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार। आणि येणाऱ्या शिक्षक पद भरती 2025 मध्ये याचा सगळ्यांनाच फायदा होणार आहे। जास्त जागा आल्या तर जास्त उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी उपलब्ध होईल। आणि परत एकदा तुषारदादा देशमुख सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचे जे आहे मनापासून आभार की त्यांनी शिक्षक भरती संदर्भात सर्वात महत्त्वाचं आणि मोठं पाऊल जे आहे ते उचललेलं आहे। आणि लवकरच शिक्षक भरती प्रक्रियेची ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सुद्धा लवकरात लवकर सुरू होणार आहेत। तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। ही जी इन्फॉर्मेशन आहे सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचली। इन्फॉर्मेशन पोहोचल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। प्रत्येक अभ्यर्थीधारकापर्यंत पोहोचवा। 2,11,308 उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। कारण की प्रत्येक अभ्यर्थीधारक प्रतीक्षेमध्ये आहे की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन कसं होणार, येणारी शिक्षक भरती कशा पद्धतीने राबवली जाणार। आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली, आणि सोबत पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया वेगवान पद्धतीने कशी होणार या संदर्भात सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मी सांगितली। तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होणार आहेत। वन्स अगेन आय होप हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा। इन्फॉर्मेशन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। टेक केअर, बाय बाय।